पर कोई कितना भी कुछ कर लो, तन्वी जीतेगी। बिग बॉस मराठी सीझन 6 चे विनर आहेत तन्वी कोलते। मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 6 चा फिनाले नुकताच पार पडला आहे आणि तन्वी कोलते ह्या विजयी होतात सोशल मीडियावर एक ट्रेंड सध्या खूपच जास्त व्हायरल होताना दिसतोय। तो म्हणजेच बिग बॉस खरंच स्क्रिप्टेड आहे का? चला तर मग आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत बिग बॉस मधल्या अशा काही गोष्टी किंवा सेलिब्रिटी, इन्फ्लुएन्सर आणि बिग बॉसच्या एक्स कंटेस्टंटकडून मिळालेली अशी काही माहिती ज्या आधारे आपल्याला समजू शकते की बिग बॉस हा खरंच स्क्रिप्टेड शो आहे। म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण या व्हिडिओमधून आज बिग बॉसचे काही खास राज खुलू शकतात। मित्रांनो, कुठलाही रिॲलिटी शो हा पूर्णतः रिअल नसतो हे तर तुम्हाला माहितीच असेल। उदाहरणार्थ, एखाद्या डान्स रिॲलिटी शोमध्ये तुम्ही एखाद्या कंटेस्टंटची सॅड स्टोरी ऐकलीच असेल आणि ती सॅड स्टोरी ऐकून जज लोकांना रडतानाही पाहिलं असेल। पण मित्रांनो, ती स्टोरीसुद्धा पूर्णतः खरी नसते। मेकर्सकडून ऑलरेडीच कंटेस्टंटला आणि जज लोकांना ती स्क्रिप्ट मिळालेली असते, ज्यामध्ये कंटेस्टंट सॅड स्टोरी सांगणार आणि जज लोकांच्या डोळ्यात पाणी येणार हे आधीच ठरलेलं असतं। आणि मग नंतर या सर्व गोष्टींवर काही रील बनतात आणि त्या सोशल मीडियावर व्हायरल होतात। आता या रीलमध्ये काय गोष्टी घडल्यात, का हा कंटेस्टंट रडतोय, का जज त्या कंटेस्टंटला पाहून रडतायत, हे पाहण्यासाठी भोळे भाबडे प्रेक्षक हा शो बघायला सुरुवात करतात आणि नंतर त्या शोचा पूर्ण सीझन बघायला लागतात। हे झालं डान्स रिॲलिटी शोचं। बिग बॉस हा सुद्धा एक रिॲलिटी शोच आहे, परंतु बिग बॉसच्या बाबतीत गोष्टी काही वेगळ्या आहेत। हा शो मेकर्सने अशा पद्धतीने डिझाईन केला आहे ज्यामध्ये मेकर्सना शोची पूर्ण स्क्रिप्ट डिझाईन करता येत नाही किंवा 24 तास कॅमेरा असल्याने त्यांना प्रत्येकच गोष्टीत लुडबुड करता येत नाही। परंतु हा सीझन 6 आहे आणि इथे ट्विस्ट मात्र फिक्स आहे। 24 तास कॅमेरे असल्यामुळे प्रेक्षकांनाही असं वाटतं की बिग बॉस हा शो स्क्रिप्टेड नाही आहे। पण बिग बॉस 24 तासांमध्ये घडणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी एडिट करून 1 तासाचा एपिसोड बनवते आणि इथेच त्यांच्याकडे येते सर्वात मोठी पॉवर, ज्यामध्ये कुठल्या कंटेस्टंटला किती फुटेज द्यायचे किंवा कुठल्या कंटेस्टंटच्या निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायच्यात या सर्व गोष्टी बिग बॉसच्या मेकरच्या हातात असतात। याच गोष्टीला सोपं करून एका व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। राकेश बापट धडाधड आई बहिणीवरनं शिव्या देत होता। माझ्या व्हिडिओमध्ये टाकली पण आहे, माझ्या व्हिडिओमध्ये क्लिप आहे ज्याच्यामध्ये तो क्लिअर कट बहिणीवरनं शिवी दिली। क्लिअर कट राखी सावंतने बिलो द बेल्ट खूपदा हिट केले। राखी सावंतने खूप घाणेरड्या लेवलची भाषा वापरली, एडिटेड आउट। तुला असं म्हणायचं बेसिकली की तिथे इमेज वेगळी बिल्डअप एक्झॅक्ट। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की बिग बॉसचे एक्स कंटेस्टंट सांगत आहेत की बिग बॉसच्या घरात खूप घाणेरड्या शिव्या दिल्या जातात, पण त्या मात्र प्रेक्षकांना कधी बघायलाच मिळत नाहीत। याचं एक कारण सेन्सरसुद्धा असू शकतं। पण ज्या व्यक्तीने कंटेस्टंटला त्या शिव्या दिल्यात किंवा ज्या कारणासाठी दिल्यात ती कारणं जर प्रेक्षकांपर्यंत कधी पोहोचली नाहीत तर त्या कंटेस्टंटचं खरं रूप कधीच प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकणार नाही। आणि म्हणूनच बिग बॉसचे मेकर्स फक्त शो एडिट करत नाहीत तर ते कळत नकळत विनरसुद्धा एडिट करतात। म्हणजेच एखाद्या व्यक्तीविषयी पॉझिटिव्ह गोष्टी दाखवतात, त्याच्या निगेटिव्ह गोष्टी प्रेक्षकांपासून लपवून ठेवतात आणि प्रेक्षक मात्र जे डोळ्यासमोर दिसते त्यालाच खरं म्हणून कंटेस्टंटला सपोर्ट करतात। आता घरात 2 महिने राहून आलेल्या राखी सावंत यांनी विनरचं केलेलं प्रेडिक्शन पहा। अनुश्री को कितना भी वोट आए या विशाल को कितना भी वोट आए, भाई जीतेगा कौन मालूम है क्या? पर कोई कितना भी कुछ कर लो, तन्वी जीतेगी। क्यों? तन्वी जीतेगी भाई, मैंने बोल दिया। हे वक्तव्य फिनालेच्या 4 ते 5 दिवसाआधीच आहे। मग राखी सावंत त्यांच्या या वक्तव्यावर एवढ्या ठामपणे कशा काय बोलू शकल्या? त्यांना आतली अशी कुठली गोष्ट माहिती होती ज्यावर त्या एवढ्या कॉन्फिडंट होत्या? मित्रांनो, या आणि यासारख्या अजून बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणूनच याच विषयावर या व्हिडिओचा पार्ट 2 बघायला तुम्हाला आवडेल का, जो की अजून डिटेलमध्ये असेल? हे तुम्ही कमेंट करून नक्की कळवा।